नांदुरा तालुक्यातील शेलगाव मुकुंद येथे सध्या तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली असून गावकऱ्यांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। उपलब्ध माहितीनुसार पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अपुरा पडत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी नांदुरा पंचायत समिती कार्यालयात जाऊन आपल्या अडचणी प्रशासनासमोर मांडल्या। नागरिकांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पाण्याची परिस्थिती गंभीर बनत चालली असून यावर लवकर तोडगा काढणे आवश्यक आहे। दरम्यान प्रशासनाकडून या समस्येची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। जर परिस्थिती सुधारणा झाली नाही तर पुढील काळात आणखी आंदोलनात्मक पावले उचलली जाऊ शकतात इशारा काही ग्रामस्थांनी दिला आहे। पाणी जर भेटलं नाही तर आम्ही उपोषण सोडणार नाही। आज शेलगाव मुकुंद मध्ये 1.5 महिना ते 2 महिने झाले पाण्यातून म्हणजे नळ असून सुद्धा त्यातून पाणी सुद्धा पुरवून नाही राहिलं। गावातील 2 योजना राबवत आहे पण एक सुद्धा योजनेचा असं प्रारंभ झालेला नाही आहे। तरी या शेलगाव मुकुंद मध्ये कधी या पाण्याची समस्या निर्माण होईल याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। तरी माझं असं म्हणणं आहे की बुवा शेलगाववासियांना पाण्यापासून वंचित ठेवणे हा काही योग्यता प्रश्न नाही आहे। पाणी असून सुद्धा पाणी मिळत नाही। प्रशासनाला आम्ही 10 दिवस झाल्या अगोदर की बुवा जसं आम्ही एखादी विहीर अधिकृत करा, शेलगाव मुकुंद रहिवासियांना पाण्याची समस्या निर्माण झाली त्याच्यापासून दूर करा, पण त्यांनी काही आजपर्यंत या प्रश्नाची मार्गी लावलेला नाही। तरी बी आज आम्ही विडो साहेबांसमक्ष आमरण उपोषण करून या पाण्यासाठी इथं आलेला आहोत। जोपर्यंत विडो साहेब या पाण्याचा प्रश्न मार्गी लावत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मोडत नाही। जय हिंद।